नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट MPSC या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2020 मानवी विकास अहवाल 2020 ठीक आहे, हा प्रकाशित झालेला आहे 15 डिसेंबर 2020 रोजी। त्याविषयी माहिती पाहूया। 189 देशांच्या यादीमध्ये आपल्या भारताचा क्रमांक 130 वा आलेला आहे आणि म्हणजेच 2019 मध्ये 129वा भारताचा क्रमांक होता। आता तो 2 अंकाची घसरण झालेली आहे। ठीक आहे, जेवढा आपला क्रमांक जास्त असेल, समजा आता 189 देशांच्या यादीमध्ये जर 189व्या क्रमांकावरला सर्वात खराब कामगिरी त्याची समजली जाते आणि पहिल्या क्रमांकावर त्याची कामगिरी सर्वात चांगली समजली जाते किंवा त्याचा मानव विकास निर्देशांक उच्च पातळीचा समजला जातो। मग आपला 2 अंकांनी आपली घसरण झालेली आहे। ठीक आहे, काही हरकत नाही, पण आपण आपले गुण जर पाहिले, ठीक आहे, आपला निर्देशांक जर पाहिला, त्या ठिकाणी आपले मार्क्स जर पाहिले तर त्या ठिकाणी वाढलेले आहेत। आपण मध्यम मानव विकासामधून आपण उच्च मानव विकास अहवाल किंवा या रँकमध्ये गेलेलो आहोत। 4 रँक असतात त्या ठिकाणी, आपण व्यवस्थित पुढे पाहूया। ठीक आहे, तर बघा 2019 मध्ये 189 देशांच्या यादीमध्ये 129वा क्रमांक होता। 2018 मध्ये 130वा क्रमांक होता आणि आता 2020 मध्ये 189 देशांच्या यादीमध्ये 131वा क्रमांक आहे। ठीक आहे, त्यानंतर आता टॉप 5 देश कोणते आहेत बघा। टॉप 5 देश आहेत नॉर्वे खूप दिवसापासून तो टॉपलाच आहे। नॉर्वे, त्याचा निर्देशांक जर पाहिला आपण, त्यांचे गुण जर पाहिले तर 0.957 इतके गुण आहेत। ठीक आहे, जर हा पूर्ण 1 गुण असेल तो सर्वोत्कृष्ट समजला जातो, आणखी 1 गुण कोणालाच मिळालेला नाही। तर नॉर्वेला 0.957 इतके गुण आहेत। त्यानंतर आयर्लंडला 0.955 आहेत। गेल्या वर्षी स्वित्झर्लंडचा क्रमांक होता बघा, म्हणजे त्यावेळेस स्वित्झर्लंडला जास्त गुण होते, पण आता स्वित्झर्लंड आणि आयर्लंड या दोघांनाही समान गुण आहेत, म्हणजे ते समान क्रमांकावर आहेत। ठीक आहे, दोघंही समान क्रमांकावर आहेत, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड। आयर्लंडचे गुण आहेत 0.955 आणि स्वित्झर्लंडचे देखील 0.955 इतके आहे। त्यानंतर हाँगकाँग आहे, चीनमधील एक जो भाग आहे, ठीक आहे, हाँगकाँग हे देश आहे, या देशाचा क्रमांक आहे त्या ठिकाणी 0.949। त्यानंतर आईसलँडचा आहे 0.949। आईसलँड आणि हाँगकाँग या दोन्ही देशांचा क्रमांक सारखा आहे, म्हणजे चौथा क्रमांक आहे। त्यानंतर जर्मनीचा क्रमांक आहे 0.947। ठीक आहे, तुम्हाला पहिला, दुसरा आणि तिसरा हे जे देश आहेत क्रमांकावर, फक्त पहिले 2 दिवस व्यवस्थित लक्षात ठेवला तरी चालते। तुम्ही नॉर्वे आणि आयर्लंड व्यवस्थित लक्षात ठेवा, स्वित्झर्लंड, हाँगकाँग आणि आईसलँड। ठीक आहे, त्यानंतर बघा लिस्ट, म्हणजे सगळ्यात खालच्या स्तरावर किंवा 189 क्रमांकावर कुठला देश आहे तर नायजर देश आहे। त्याचा जर गुण आपण पाहिले तर 0.394 इतके गुण आहेत। ठीक आहे, त्याचा इतका निर्देशांक आहे। त्यानंतर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन, याचा 0.900, त्याचा 188वा क्रमांकावर आहे ते, आणि 0.397 इतके त्याला गुण आहेत। त्यानंतर चाड या देशाचा 187वा क्रमांक आहे। 185व्या क्रमांकावर साऊथ सुदान आणि 185 क्रमांकावर बुरुंडी हा देश आहे। ठीक आहे, फक्त सुरुवातीचे 2 देश लक्षात ठेवा, नायजर आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन। ठीक आहे, त्यानंतर भारताचे शेजारी देश आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। अफगाणिस्तानचा क्रमांक आहे 169वर। ठीक आहे, 169व्या क्रमांकावर अफगाणिस्तान आहे, की जे की सर्वात म्हणजे आपल्या शेजारी देशामध्ये सर्वात खालच्या पातळीवर किंवा अत्यंत त्याला काय म्हणता येईल, अत्यंत कमी विकसित मानव विकास अहवाल किंवा मानव विकास गटामध्ये येणारा अफगाणिस्तान हा देश आहे। त्यानंतर पाकिस्तानचा 154 क्रमांक आहे, 154 क्रमांकावर पाकिस्तान आहे। म्यानमार 147व्या क्रमांकावर आहे आणि नेपाळ 142व्या क्रमांकावर आहे। हे 3 देश, ठीक आहे, आणि त्यानंतर बांगलादेश, हे 4 देश, 133वा क्रमांक बांगलादेशचा आहे। असे हे 4 देश जर सोडले तर बाकी सर्व देश भारताच्या मानव विकासाबाबत भारताच्या पुढे आहेत। ठीक आहे, त्यांचा भारतापेक्षा जास्त क्रमांक आहे किंवा कमी क्रमांक आहे त्या ठिकाणी। ठीक आहे, भूतानचा 129वा क्रमांक आहे, श्रीलंकेचा 72 क्रमांक आहे। शेजारी देशांमध्ये श्रीलंकेचा सगळ्यात चांगला क्रमांक श्रीलंकेने मिळवलेला आहे, 72 क्रमांक। त्यानंतर चीनचा 85वा क्रमांक आहे चीनचा। ठीक आहे, अफगाणिस्तान, पाकिस्तान, म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेश हे 5 देश,
ठीक आहे, हे 5 देश भारतापेक्षा खराब कामगिरी केलेले हे 5 देश आहेत. भूतान, श्रीलंका आणि चीन या 3 देशाची चांगली कामगिरी आहे भारतापेक्षा. त्यानंतर ब्रिक्स देशांचा जर आपण क्रमांक पाहिला तर ब्रिक्सचा क्रमांक आहे 84वा, रशियाचा 52, चीनचा 85, भारत 131, आफ्रिका 114. तर भारताची रँक 2ने कमी झालेली आहे. आपण आताच पाहिलं 2019 मध्ये 129वा क्रमांक होता, आता 2020 मध्ये 131वा क्रमांक झालेला आहे. मात्र गुणांमध्ये वाढ झालेली आहे. अगोदर होते किती 2019 मध्ये 0.557 इतके गुण होते, मात्र आता आपल्याला 2020 मध्ये 0.645 इतके गुण मिळालेले आहेत आणि आपण उच्च मानव विकास गटामध्ये गेलेलो आहोत. ठीक आहे, आतापर्यंत आपण मध्यम मानव विकास गटामध्ये होतो. आता हा प्रश्न तुम्हाला बनवू शकतो, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. 2020 मध्ये भारत जरी रँक 2 रँकनी कमी झाले असेल तरी गुणांमध्ये मात्र चांगली वाढ झालेली आहे. ठीक आहे, जर 0 गुण असतील तर ते अतिशय निकृष्ट समजला जातो आणि एक जर गुण असेल तर त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट किंवा सर्वात जास्त मानव विकास झालेला समजला जातो. मानव विकास अहवाल 1990 पासून हा घोषित केला जातो, 1990 पासून. आणि या मानव विकास अहवालामध्ये, ठीक आहे, या मानव विकास अहवालामध्ये जगामधील जे काही देश आहेत त्या देशांना विकसित, विकसनशील आणि अविकसित अशा विविध गटामध्ये त्या ठिकाणी वर्गीकृत केलं जाते. सरासरी आयुर्मान, शिक्षण आणि दरडोई उत्पन्न हे घटक त्या ठिकाणी विचारात घेतले जातात. सरासरी आयुर्मान, शिक्षण आणि दरडोई उत्पन्न. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 0.7 आता ही वर्गवारी कशी केली जाते, 4 वर्गामध्ये किंवा 4 गटामध्ये ही वर्गवारी केली जाते. ह्या 4 गटामध्ये जगातील 189 देश बसवले जातात. 0.758 पेक्षा जास्त गुण असतील त्याला अतिउच्च मानव विकास अहवाल गटामध्ये किंवा मानव विकास गटामध्ये त्या देशाला बसवलं जाते. त्यानंतर 0.640 ते 0.758 उच्च मानव विकास आपण याच्यामध्ये येतो, उच्च मानव विकासमध्ये, कारण आपला 0.645 इतका यावर्षी आपल्याला किंवा 2020 मध्ये इतके आपल्याला गुण मिळालेले आहेत. त्यानंतर 0.466 ते 0.640 हा मध्यम मानव विकास समजला जातो, मध्यम मानव विकास समजलेला जातो. मग आपण आपल्याला 0.537 होते नाही का 2019 मध्ये, तर म्हणून आपण मध्यम मानव विकास मध्ये होतो 2020 पर्यंत. पण आता मात्र आपण उच्च मानव विकास मध्ये आलेलो आहोत. 0.466 म्हटलं तर याच्यापेक्षा जर जास्त कमी गुण असतील तर त्याला कमी मानव विकास असलेलं राष्ट्र समजलं जाते. 2020 मध्ये भारत उच्च मानव विकास गटात आलेला आहे. त्यानंतर पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक यांना HDIचे मानव विकास अहवालाचे किंवा मानव विकास निर्देशांकाचे त्या ठिकाणी जनक मानले जातात. भारताचे अमर्त्य सेन, ठीक आहे, अमर्त्य सेन यांचं देखील याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. 1990 मध्ये यांनी पहिल्यांदा हा अहवाल घोषित केलेला होता. या अहवालामध्ये 2020च्या अहवालामध्ये भारत, कंबोडिया आणि थायलंड या देशांमध्ये जे काही कुपोषणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. ठीक आहे, तर हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा. परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. थँक्यू.